सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून दखल घेत आज 6 सुरक्षा रक्षकांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सलग सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। त्यावेळी दर्शन रांगेत उभे असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकानं ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी भाविकाचे कपडे फाडल्याचंही दिसून आलंय। भाविक परंपरेचं उल्लंघन करून कपड्यांमध्येच गाभाऱ्यात जाण्याचा आग्रह धरत होता। सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं असता त्यानं शिवीगाळ केली आणि एका कर्मचाऱ्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कर्मचाऱ्याच्या डोळ्याला दुखापत झाली। त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मंदिर विश्वस्तांनी याची गंभीर दखल घेतली असून दोषी सुरक्षा रक्षकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। प्रशासनाने गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि याच्या अनुषंगाने एक प्रांत अधिकारी जो आहे, जो कार्यकारी दंडाधिकारी आहे त्या भागाचे, त्यांची एक तपासणी आपण आलेली आहे। त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे काही व्हिडिओ क्लिप्स आहे आणि काही इतर हे पण आहे की सीसीटीव्ही फुटेज पण आहे। दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर त्या प्रांगणाच्या बाहेर काढलं। पप्पू आचार्य आणि तुकाराम बुरुंगे या मुख्य आरोपींसह इतर 4 जणांवर आज त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाविकांशी अशा प्रकारे वागणं चुकीचं असून यामुळे मंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, त्र्यंबकेश्वर।